लकी हा सिनेमा पण तसाच आहे. एंटरटेनमेंट. ही इज ऑन द माईक अँड यू आर स्टँडिंग ऑन द अपोजिट साईड ॲज अ डिरेक्टर. इट्स अ ग्रेट फिलिंग. त्या सिनेमावर पण माझा प्रेक्षक भरभरून प्रेम करेल. लक्की सिनेमाचा ट्रेलर आजच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आणि माझ्यासोबत सध्या आहेत लकी डिरेक्टर संजय जाधव. खूप स्वागत तुमचं. कमाल ट्रेलर आहे. सगळ्यात आधी खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. मस्त आहे. कसा वाटतं ट्रेलर रिलीज झाला आहे? थोडं स्ट्रेस कमी झाला आहे का? कारण खूप धमाल आहे. नाही, स्ट्रेस कमी नाही झाला. इनफॅक्ट स्ट्रेस वाढला आहे माझा. तू म्हणालीस की धमाल आहे ट्रेलर, तर मला बरं वाटतंय. मतलब झूठा से मेरे को अच्छा लगता है, लेकिन जनरली आय डोंट नो. पण आता ट्रेलर उद्यापासून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि प्रेक्षक तो कसा रिसीव्ह करतात मला माहिती नाही. पण येस, ट्रेलर इज वन इम्पॉर्टंट फॅक्टर जिथे लोक ठरवतात की सिनेमा बघायचा की नाही बघायचा. सो मला काही असा आनंद वगैरे नाही झाला. मी खूप रेस्टलेस आहे आणि मी खूप घाबरलो आहे. अगदी दादा, सिनेमाची एक्साइटमेंट ना, म्हणजे जेव्हा अनाउन्समेंट झाली तेव्हापासून होती. रोज नवीन ॲक्टर आणि ॲक्ट्रेसेसचे व्हिडिओ आम्ही बघत होतो की मीच लकी स्टार आहे. म्हणजे खूप तो सस्पेन्स तुम्ही क्रिएट केला होता. मला खरंच त्याच्या मागचं कारण जाणून घ्यायचं आहे. ॲक्च्युली ह्याचं कारण एकच आहे, प्रेम. ह्या सगळ्यांचं प्रेम आहे माझ्यावर आणि दॅट इज द रिझन दे डिड ऑल दिस. सो द होल आयडिया वॉज की काहीतरी वेगळ्या पद्धतीने कॅम्पेन सुरू करूया, कारण फ्रेश फेसेस होते. आणि मी फक्त इट वॉज जस्ट वन फोन कॉल अँड दे डिड इट, यू नो, की चल यार हम लोग करते हैं. सो इनका प्यार है और कुछ नाही. क्या बात आहे. म्हणूनच तुम्ही संजय जाधव आहात. नाही, पण कुठेतरी प्रत्येकाच्या मनात होतं की सई दिसणार का सिनेमात, स्वप्नील दिसणार का सिनेमात, उर्मिला दिसणार का. बरेच असे काय प्रत्येकाने अझम्पशन्स ठेवले आणि एकदम फ्रेश चेहरे सगळ्यांच्या समोर आले. काय थिंकिंग प्रोसेस होती की आता या सिनेमातनं फ्रेश चेहरे तुम्हाला इंट्रोड्यूस करायचे? नाही, जसं मी आधी म्हटलं की आता मी प्रोजेक्ट बनवणं बंद केलं आहे. आता मी सिनेमा बनवतो. सो येस, हा सिनेमा जो आहे, या सिनेमाला एक गोष्ट आहे आणि त्या गोष्टीची गरज आहे की, कारण ही गोष्ट आहे बेसिकली यंगस्टर्सची, यूथची गोष्ट आहे. तर तो यूथ जो आहे तो प्रत्येकाला रिलेटेबल व्हायला हवा. तो ओव्हर स्मार्ट नसायला हवा, तो अगदीच शामळू नसायला हवा. यु नो, तो आजचा यूथ आहे. ही इज व्हेरी स्मार्ट. दॅट यूथ इज व्हेरी स्मार्ट. पण ॲट द सेम टाईम हे मी करतो, हे का करतो आहे हा विचार करून ते करतात आणि कधी कधी विचार न करता करतात. सो दॅट इज दिस यूथ. आणि असा चेहरा मला हवा होता आणि तो अभय महाजनमध्ये डेफिनेटली आहे. एक तो ब्रिलियंट ॲक्टर आहे अभय महाजन. दीप्ती सतीबद्दल मी एवढं म्हणेन की खूप इझिली कास्टिंग नाही झालं, कारण आय ऑडिशन्ड ऑलमोस्ट 96 गर्ल्स अँड आफ्टर दॅट दीप्ती सती केम इन टू आवर लाईफ. म्हणजे फ्रेश चेहरे खरंच खूप चांगल्या पद्धतीने इंट्रोड्यूस आहे. मस्त वाटतंय त्यांना बघायला. बप्पीदांनी गाणं गायलंय. म्हणजे आजच इव्हेंट बघितला तर किती छान छान चेहरे आम्हाला इथे बघायला मिळाले. कसा एकंदरीत अनुभव होता आणि कसं सगळं नवीन स्टारकास्टसोबत जमवून घेतलं? कारण तुमचा सिनेमा म्हणजे धमाल आहे, तर समीकरणच आहे. हो, ॲक्च्युली सिनेमा बनवण्याचं कारण नेहमी हेच असतं की, जसं मी नेहमी म्हणतो की माझा ऑडियन्स त्याची दुःख विसरून 2 तास त्यांनी धमाल केली पाहिजे. दे शुड एन्जॉय. सो दॅट इज द रिझन आय मेक सिनेमा. सो लकी हा सिनेमा पण तसाच आहे. एंटरटेनमेंट. पण ॲट द सेम टाईम मला असं वाटतं की आय एम रिली फॉर्च्युनेट, आय एम रिली लकी की बप्पीदासारखा माणूस माझ्या सिनेमात गातो. ज्या माणसाची गाणी ऐकत आम्ही मोठे झालो. आपण सगळेच मोठे झालो, यु नो. आणि तो माणूस आपल्या सिनेमात गातो आणि ही इज ऑन द माईक अँड यू आर स्टँडिंग ऑन द अपोजिट साईड ॲज अ डिरेक्टर. इट्स अ ग्रेट फिलिंग. सिनेमा तयार झाला आहे. आता ट्रेलर आला. 7 तारखेला सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला येईल. सिनेमाबद्दल प्रेक्षकांना काय सांगा? जसं मी आधी म्हटलं की आत्तापर्यंत मी जेवढे सिनेमे केले त्या सिनेमावर भरपूर प्रेम केलं माझ्या प्रेक्षकांनी. आणि आय एम शुअर ह्या सिनेमावर जो 7 फेब्रुवारीला येतो लकी नावाचा सिनेमा, त्या सिनेमावर पण माझा प्रेक्षक भरभरून प्रेम करेल. आणि ॲज वी ऑल नो की सिनेमा बनवण्याचं एकमेव कारण एंटरटेनमेंट. येस, थँक्यू सो मच दादा. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट. थँक्यू.